Zero to Hero with the Self Study Channel. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी अक्षर भारती पुस्तकातल्या स्थूल वाचन विभागातील एका खूप महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी पाठाला सुरुवात करणार आहोत. पाठाचं नाव आहे मोठे होत असलेल्या मुलांनो आणि हा आहे त्याचा भाग 1. जसजसं आपण मोठे होतो आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे राहतात नाही का? करिअरचं काय, यशस्वी कसं व्हायचं? तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हा पाठ आपल्याला मदत करणार आहे. बरं, हा पाठ आपण कसा अभ्यासणार आहोत ते बघूया. सगळ्यात आधी आपण लेखक आणि या पाठाची ओळख करून घेऊया. त्यानंतर लेखकाच्या आयुष्यातले असे 2 अनुभव बघणार आहोत ज्यांनी त्यांना घडवलं. मग आपण पाठाचा सारांश आणि त्यातून मिळणारा बोध पाहू. काही महत्त्वाचे शब्द आणि वाक्प्रचारही शिकणार आहोत. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न कोणते आणि त्यांची उत्तरं कशी लिहायची याचीही तयारी करून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. पण थांबा, पुढे जाण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे. बोर्डाच्या परीक्षेत स्थूल वाचनावरच्या प्रश्नांसाठी तुम्हाला कोणताही उतारा किंवा पॅसेज दिला जात नाही. याचा अर्थ काय? तर तुम्हाला सगळी उत्तरं आठवून स्वतःच्या शब्दांत लिहायची आहेत. म्हणूनच हा पाठ नीट समजून घेणं, त्यातले अनुभव लक्षात ठेवणं खूप खूप गरजेचं आहे. चला तर आपल्या पहिल्या विभागाकडे वळूया. परिचय, लेखक आणि पाठ. आता बघा, कुठलाही पाठ समजून घेण्याआधी तो कोणी लिहिला आहे आणि का लिहिला आहे हे समजून घेतलं ना की तो पाठ लक्षात ठेवणं खूप सोपं होऊन जातं. तर हा जो पाठ आहे तो खरं तर एक पत्र आहे. जणू काही एक मोठी अनुभवी व्यक्ती आपल्याशी म्हणजे तुमच्याशी थेट गप्पा मारत आहे. आणि हे पत्र लिहिलं आहे डॉक्टर अनिल काकोडकर यांनी. या पत्रातून ते तुमच्यासारख्या तरुण मुलामुलींशी एक खूप मोलाचा संवाद साधत आहेत. आता हे डॉक्टर अनिल काकोडकर आहेत तरी कोण? तर ते कोणी साधेसुधे नाहीत. ते भारताचे एक खूप मोठे अणुशास्त्रज्ञ आहेत, म्हणजे एक रिनाऊंड न्यूक्लिअर सायंटिस्ट. त्यांची विद्वत्ता इतकी मोठी आहे की भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्कार कोणाला द्यायचा हे ठरवणाऱ्या समितीचे ते सदस्य होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी बार्कसारख्या प्रचंड मोठ्या संस्थेचं संचालकपदही सांभाळलं आहे. आता तुमच्या मनात आलं असेल, हे बार्क म्हणजे नेमकं काय? तर बार्कचा फुल फॉर्म आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. मराठीत आपण याला भाभा अणुसंशोधन केंद्र म्हणतो. अणु ऊर्जेवर संशोधन करणारी ही भारतातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची संस्था आहे. आणि ह्याच संस्थेत लेखकाला त्यांचे आयुष्य बदलणारे 2 अनुभव आले, जे या पाठाचा मूळ आधार आहेत. तर मग या पाठाची सेंट्रल आयडिया काय आहे? अगदी सोपी आहे. डॉक्टर काकोडकर आपल्याला बार्कमधल्या त्यांच्या ट्रेनिंगच्या काळातले 2 अनुभव सांगतात. पहिला अनुभव शिकवतो की आपलं काम आपण स्वतः निर्माण करायला हवं. आणि दुसरा अनुभव शिकवतो की दुसऱ्यांना काही सांगण्याआधी ते काम आधी आपण स्वतः करायला हवं. हे 2 विचारच या पाठाच्या गाभा आहेत. चला तर आता आपण पहिल्या अनुभवाकडे वळूया, जो आपल्याला स्वावलंबी बनायला शिकवतो. त्याचं नाव आहे स्वतःचे काम निर्माण करा. तर ही गोष्ट आहे बऱ्याच वर्षांपूर्वींची. तरुण अनिल काकोडकर तुमच्यासारखेच उत्साही आणि स्वप्न पाहणारे बार्कमध्ये ट्रेनिंगसाठी निवडले गेले होते. त्यांच्यासोबत संपूर्ण भारतातून निवडलेली जवळपास 100 हुशार मुलं-मुली होती. सगळ्यांच्या मनात काहीतरी नवीन करून दाखवण्याची प्रचंड उमेद होती. पण तिथे गेल्यावर या सगळ्या तरुणांना एक वेगळीच चिंता सतावू लागली. त्यांना वाटलं की अरे, आपण तर 100 जण आहोत, पण आपल्यासाठी इथे पुरेसं कामच नाहीये. मग त्यांनी सगळ्यांनी मिळून थेट त्या संस्थेचे संस्थापक डॉक्टर होमी भाभा यांनाच भेटून आपला प्रश्न विचारला. ते म्हणाले, सर, आमच्यासारख्या 100 जणांसाठी इथे पुरेसं काम नाहीये, आम्ही काय करायचं? यावर डॉक्टर होमी भाभा यांनी जे उत्तर दिलं ना, त्याने या मुलांचं आयुष्यच बदलून गेलं. ते हसून म्हणाले, तुम्ही कामाची चिंता का करताय? तुम्ही स्वतःच आपलं काम तयार करा. कोणीतरी बॉस येईल, तुम्हाला काम देईल आणि मग तुम्ही कराल, ही सवय आहे ना, ती आधी सोडून द्या. केवढा मोठा विचार आहे हा, नाही का? डॉक्टर भाभांनी त्यांना पुढे समजावलं की कोणीतरी काम देईल ही वाट पाहण्याची वृत्तीच तुमच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्यायला शिकाल, स्वतः काम शोधाल, त्या दिवशी तुमच्या प्रगतीला कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्यासाठी अक्षरशः स्काय इज द लिमिट अशी परिस्थिती असेल. म्हणजे काय? तर यशाच्या संधींना कोणतीही मर्यादा उरणार नाही. तर हा होता पहिला अनुभव.
आता वळूया दुसऱ्या अनुभवाकडे, जो आपल्याला नेतृत्वाबद्दल म्हणजे लीडरशिपबद्दल एक खूप महत्त्वाचा धडा शिकवतो. हा अनुभव आधी केले मग सांगितले या म्हणीचा खरा अर्थ समजावून सांगतो. बरं, तर ट्रेनिंग पूर्ण झालं आणि डॉक्टर काकोडकर बार्कमध्ये इंजिनियर म्हणून कामाला लागले. त्यांच्यावर एका कामाची जबाबदारी आली. कामाचं नाव होतं मेटलायझिंग. आता मेटलायझिंग म्हणजे काय, तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर एका धातूवर दुसऱ्या धातूचा थर देण्याची एक तांत्रिक प्रक्रिया, जेणेकरून तो मूळ धातू अधिक मजबूत होतो किंवा गंजत नाही. आता हे काम एकट्याने करणं शक्य नव्हतं, म्हणून ते त्यांच्या सिनियर अधिकाऱ्याकडे गेले आणि म्हणाले, सर, मला हे काम करण्यासाठी मदतीला एक वेल्डर आणि एक फोरमॅन हवाय. पण त्यांना जे उत्तर मिळालं ते ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यांचे वरिष्ठ म्हणाले, काही नाही, तुला सध्या कोणतीही मदत मिळणार नाही, हे सगळं काम तुला एकट्यालाच करावं लागेल. आता विचार करा, अशा वेळी कोणीही थोडं नाराज होईल, पण लेखक खचले नाहीत. त्यांनी हे एक चॅलेंज म्हणून स्वीकारलं. खूप मेहनत घेतली, स्वतः सगळं काही शिकून घेतलं आणि ते मेटलायझिंगचं किचकट काम एकट्याच्या जीवावर यशस्वी करून दाखवलं. आणि गंमत बघा, ज्या दिवशी त्यांचं काम पूर्ण झालं तेच वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, शाब्बास, आता सांग, तुला काय मदत हवी आहे, तुला आता पाहिजे तेवढी मदत मिळेल. तेव्हा त्या वरिष्ठांनी लेखकाला यामागचं कारण समजावून सांगितलं. ते म्हणाले, बघ, जोपर्यंत एखादं काम तुला स्वतःला करता येत नाही तोपर्यंत तू दुसऱ्यांना ते काम करायला सांगण्याचा अधिकार ठेवू शकत नाहीस. आधी स्वतः ते काम शिक, त्यात एक्सपर्ट हो आणि मगच दुसऱ्यांना त्यावर मार्गदर्शन कर. हाच एक चांगला लीडर बनण्याचा नियम आहे. हा धडा लेखकाच्या मनावर कायमचा कोरला गेला. तर हे होते लेखकाचे ते 2 महत्त्वाचे अनुभव. आता या दोन्ही अनुभवांमधून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतंय याचा थोडक्यात आढावा घेऊया. बघा, पहिल्या अनुभवातून आपण शिकलो की स्वावलंबी बना, कामाची वाट बघू नका, स्वतः काम निर्माण करा. असं केल्यास तुमच्या प्रगतीला कोणतीही मर्यादा राहणार नाही. दुसऱ्या अनुभवातून आपण शिकलो की उत्तम नेतृत्व म्हणजे काय, तर दुसऱ्यांकडून काम करून घेण्याआधी ते काम स्वतःला उत्तम प्रकारे यायला हवं. आणि या दोन्हींचा मिळून एकच महत्त्वाचा संदेश आहे. आयुष्यात जर खरंच मोठं व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर कोणत्याही कामाला कमी न लेखता ते स्वतः करण्याची तयारी आणि जिद्द ठेवलीच पाहिजे. चला, आता आपण पाठातले काही महत्त्वाचे शब्द आणि वाक्प्रचार बघूया. परीक्षेत उत्तर लिहिताना तुम्ही जर योग्य आणि अचूक शब्दांचा वापर केला तर तुमच्या उत्तराला एक वेगळंच वजन येतं आणि गुणही चांगले मिळतात. ओके, या तक्त्याकडे बघा. बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. अणुसंशोधन म्हणजे ॲटॉमिक रिसर्च. सक्षम हा एक महत्त्वाचा शब्द आहे. याचा अर्थ होतो समर्थ किंवा इंग्रजीमध्ये आपण ज्याला केपेबल म्हणतो. मेटलायझिंग म्हणजे एका धातूवर दुसऱ्या धातूचं आवरण देणं. फोरमॅन म्हणजे कामगारांचा प्रमुख किंवा सुपरवायझर. व्याप्ती म्हणजे विस्तार, एखाद्या गोष्टीचा स्कोप. आणि अंतिम म्हणजे शेवटचं किंवा फायनल. हे शब्द लक्षात ठेवा. आता पाहूया पहिला वाक्प्रचार, बोट धरून चालवणे. याचा सरळ अर्थ आहे एखाद्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत मदत करणे. जसं लहान बाळाला आपण बोट धरून चालायला शिकवतो. पण लेखक म्हणतात की नेहमीच कोणीतरी आपलं बोट धरून चालवेल अशी अपेक्षा ठेवू नये. दुसरा वाक्प्रचार आहे मनावर कोरले जाणे. म्हणजे काय, तर एखादी गोष्ट कायमची पक्की लक्षात राहणे. जशी दगडावर कोरलेली गोष्ट कधीच मिटत नाही तसंच. डॉक्टर होमी भाभा यांनी दिलेला सल्ला लेखकाच्या मनावर कायमचा कोरला गेला. आणि तिसरा, स्काय इज द लिमिट. हा जरी इंग्रजी वाक्प्रचार असला तरी तो आता मराठीतही सर्रास वापरला जातो. याचा अर्थ आहे प्रगतीसाठी किंवा यशासाठी कोणतीही मर्यादा न उरणे, अमर्याद संधी उपलब्ध असणे. चला, आतापर्यंत आपण पाठ चांगला समजून घेतलाय. आता या माहितीचा परीक्षेसाठी कसा वापर करायचा ते बघू. हा भाग सर्वात महत्त्वाचा आहे. या पाठावर कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याची उत्तरं प्रभावीपणे कशी लिहायची हे आता आपण समजून घेऊया. हा प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची खूप शक्यता आहे. नीट विचार करा. स्काय इज द लिमिट ही परिस्थिती नक्की केव्हा तयार होते? आठवा, पहिला अनुभव. उत्तर तिथेच दडलंय. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना नेहमी मुद्देसूद लिहा. पहिला पॉइंट, डॉक्टर होमी भाभा यांचा सल्ला सांगा की त्यांनी कामाची चिंता न करता स्वतः काम निर्माण करायला सांगितलं. दुसरा पॉइंट, जेव्हा आपण कुणाच्या आदेशाची वाट न बघता स्वतःहून पुढाकार घेतो तेव्हा आपली खरी प्रगती सुरू होते. तिसरा पॉइंट, असं केल्याने आपण स्वयंपूर्ण बनतो आणि मग आपल्याला कोणी थांबवू शकत नाही.
आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष, जेव्हा आपण स्वतःला ज्ञानाने आणि कौशल्याने सक्षम बनवतो तेव्हाच आपल्यासाठी स्काय इज द लिमिट ही परिस्थिती निर्माण होते. आता दुसरा महत्वाचा प्रश्न, आधी केले मग सांगितले, या वाक्याचा अर्थ स्पष्ट करा. पटकन आठवा लेखकाचा दुसरा अनुभव, मेटलायझिंगवाला. उत्तर तिथेच आहे. याचं उत्तरही आपण मुद्द्यांमध्ये मांडू. पहिला मुद्दा, लेखकाने मेटलायझिंगचं काम मदत नाकारल्यावरही स्वतः प्रचंड कष्ट करून पूर्ण केलं. दुसरा मुद्दा, काम यशस्वी झाल्यावरच वरिष्ठांनी त्यांना मदत देऊ केली. तिसरा मुद्दा, यामागचं कारण, जोपर्यंत तुम्हाला स्वतःला एखादं काम येत नाही तोपर्यंत तुमच्या हाताखालचे लोक तुमचा आदर करणार नाहीत. आणि म्हणून चौथा आणि अंतिम मुद्दा, एक चांगला नेता होण्यासाठी दुसऱ्याला काम सांगण्याआधी ते काम स्वतःला येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आता तिसरा प्रश्न, जो थेट डॉक्टर होमी भाभा यांच्या विचारावर आधारित आहे. त्यांच्या मते काम करण्याची योग्य पद्धत कोणती आहे? याचं उत्तर अगदी सरळ आहे. पहिला मुद्दा, कोणीतरी काम देईल आणि मग आपण ते करू ही वाट पाहण्याची सवय चुकीची आहे. दुसरा मुद्दा, योग्य पद्धत म्हणजे आपण स्वतःहून काम शोधलं पाहिजे आणि ते पूर्णत्वास नेलं पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, माझ्याकडे हे नाही ते नाही अशी साधन सामग्रीची कारणं देत बसू नये. जे काय आपल्याकडे आहे त्यातच कामाला सुरुवात केली पाहिजे. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी खास प्रोटिप, या पाठावर आधारित उत्तरं लिहिताना स्वावलंबन आणि नेतृत्व गुण या 2 शब्दांचा वापर नक्की करा. यामुळे तुमचं उत्तर खूप प्रभावी होईल आणि परीक्षक नक्कीच इम्प्रेस होतील. तर मित्रांनो, हा होता आपल्या पाठाचा पहिला भाग. आशा आहे तुम्हाला तो नीट समजला असेल.